शून्यातून जग निर्माण होतं. शून्य म्हणजे भोपळा नसतं. शून्य म्हणजे भोपळा कसं? परीक्षेत आपल्याला शून्य मिळालं की आपण काय बोलतो सर? भोपळा मिळाला बोलतो की नाही? तसंच सर. क्या बात आहे सर, मला खूप आवडलं. या वयात या मुलीची ही समज, क्या बात आहे, जबरदस्त. एक वैचारिक अशी पातळी या मुलीला आहे. क्या बात आहे सर, मला खूप आवडलं. तू करशील का म्हातारी? ठीक आहे, ओके ओके. मी करते भोपळ्यातली नाचणारी म्हातारी. हे गप्पे, भोपळ्याची गोष्ट करायची, कोशिंबीर नाही. एक मिनिट बा, तुला म्हातारी करायची आहे. मग त्याचा काहीतरी बेरिंग घे. म्हातारी म्हणजे अशी थरथर येईल ना? हो हो सर, हो. का थरथरेल ती? कारण तिची वेळ झालेली, तिचं वय झालेलं आहे सर, वय वय. हा ससा आणि कासव यांच्यामध्ये शर्यत लागलेली असती. त्यावेळेला ससा एंट्री घेणार, त्यावेळेला कासव पाला खात बसलेला आहे तिथं. ते पानं खात आहे आणि तुमची एंट्री दाखव सरांना कसा घेतो ससा. तर बघा अमोलचा ससा. अरे ससा, असं का? कसा आलाय हा ससा? ससा घोड्यावर बसलाय सर. अमोल तुझं बरोबर आहे, फक्त तू एकटा ससा कर. घोडा वेगळ्या नाटकात घेऊ आपण. एकटा ससा घ्या. घाबरणारा ससा. काय होतंय, सशाला सगळे घाबरतायत असं होतंय. व्हेरी गुड. असू दे असू दे. आणि त्याच वेळेला कासव तिथं पानं खात बसलेलं असतं. कैसा दिया 120 300. हे काय? मी म्हणलं ना, पान खातो कासव. पानपट्टीतली पानं नाही, झाडाची पानं असतात, ती कासव खातो. मी झाडाचंच पान आहे. मग नुसतं पान खाना, झाडाच्या पानात सुपारी कुणी टाकाय सांगितली तुला? काका आपल्याला सांगतील डायलॉग कसा बोल. इकडं अमोल. काय डायलॉग काय? काका तुम्ही या पोरांना शिकवा डायलॉग कसा असावा. एवढंच आहे, कासवा आपण शर्यत लावूया का? प्रिक्साइज बोलायचं. कासवा, तू आणि मी आणि तू, आपण दोघे मिळून. पण एक गोष्ट लक्षात ठेव कासवा, नट म्हणून तू भिकारडा आहेस, पण माणूस म्हणून तू नीच आहेस. अरे कुठे चाललाय स्केट? काय चाललंय आपलं? मगापासून बघतोय मी, वेगळं आहे की नाही? आपण वेगळं ठरलंय की नाही? असा कसा डायलॉग येईल इथं? माझा डायलॉग खूप फेमस झालेला आहे, हा घ्या. याच्यासाठी जोरदार टाळ्या. माझा मित्र आहे, माझा मित्र आहे. अरे बापरे, काय झालं मध्ये? काय चालू आहे? कळलं तुला? असा डायलॉग बोलायचा असतो. आता म्हातारीचा डायलॉग ऐकूया. तुला शिकवीन चांगलाच धडा. अरे देवा, तुझ्या पप्पांचा भरलाय घडा. पापाचा. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझ्या पापांचा भरलाय घडा. तुझा तुझा ध, तुझा मा, तुझ्या आईला. आता आपण असं करू, सरांना डायरेक्ट शेवटचाच सीन दाखवून टाकू. हा तेच बरं होईल. शेवटच्या सीन मध्ये ससा हरलेला आहे, कासव हळूहळू करत जिंकलेला आहे रेस. म्हातारी आणि तिचा भोपळा उत्तेजनार्थ मध्ये आले. कळलं का तुम्हाला? ससा तू इथं बसून झोप आणि कासव एंट्री घेशील हळूहळू हळूहळू आणि सुरुवात. स्लो मोशन. खबरदार जरा टाच मारुनी, चाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई हे वड्या.
ससा झोपलाय तो नाही उठत. अरे पण अशी आणीबाणी असताना ससा झोपेलच कसा? पाणीपतच्या रणसंग्रामात ससा कासवाच्या शर्यतीत कासव जिंकला असं सर्व लोक बोलले. अरे पण ससा हरेलच कसा जर सशाच्या रोल मध्ये असेल अमोल कोल्हे. इदम नमामि नमनमम. का बाबास धन्यवाद. हे असं आमचं स्किट फारच अफलातून आहे. अक्षरशः या चारही पाचही कलावंतांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि एवढ्या छोट्याशा स्किटसाठी ही मंडळी तो एपिसोड त्याची खासियत पकडून म्हणजे भारतने दिलेला विक्रम काकांचा लूक असेल किंवा हेमांगीच्या हसण्याची पकडलेली अगदी अचूक लकब असेल किंवा नेहाच्या अनेक विभ्रम ज्या प्रकारे सागर कारंडेंनी दाखवले नाकातल्या मोरणी सगट ते इतके सुंदर होते. आणि सगळ्यात आमचा प्रवीण तरडे जो मला असं वाटतं की महाराष्ट्रात त्याच्या एनर्जीमुळे होता पण डॉक्टरांनी त्याला आणखीन लोकप्रिय केलं. आणि कुशलचं नाव घेतलं पाहिजे कारण कुशल आधीच्या पूर्ण स्किटमधला कुशल वेगळा होता आणि हा पूर्णपणे वेगळा होता. या मंचावरची खासियत अशी आहे की हे छोटे छोटे अनेक हजारो रोल भूमिका करून हे नट एवढे प्रगल्भ झालेत की मला खूपच त्यांच्याविषयी कौतुक अभिमान आणि रिस्पेक्ट पण वाटतो. वा वा. आजच्या या आमच्या प्रहसनामध्ये विक्रम काकांचाही एक सहभाग होता आणि ते डेडिकेट केलं होतं स्किट आम्ही त्यांना कारण कालच त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कधीतरी ते या मंचावरती यावेत अशी आमची प्रचंड इच्छा आहे आणि ते येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. पण अशा महान नटासाठी एकदा आपण स्टँडिंग ओवेशन देऊया. जोरदार टाळ्या विक्रम गोखले काकांसाठी झालं पाहिजे. तर आज जे जे कलाकार आलेले आहेत त्या सगळ्यांशी मला गप्पा मारायच्या आहेत. पहिल्यांदा तर विजेत्यांशी बोलूयात. सुरुवात करणारे चंद्रकांत कुलकर्णी सर, तुमच्यापासून मग्न तळ्याकाठी हे नाटक फार गाजलं आणि सध्याही त्याचे खूप जोरदार प्रयोग चालू आहेत. सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक ठरलंय, काय सांगाल? ही महेश एलकुंचवारांनी लिहिलेली नाट्यत्रयी आहे आणि मला आत्ता आनंदाने जाहीर करावं असं वाटतं की यावर्षी या नाटकाचा 3रा भाग असणारा युगांतसुद्धा आम्ही सादर करणार आहे. वा वा. आणि तेव्हा प्रायोगिक रंगभूमीसाठी लिहिलेलं हे नाटक किंवा कुठल्या एका विशिष्ट रंगमंचासाठी न लिहिलेलं नाटक मला असं वाटलं की परत एकदा आपल्याकडे उत्तम नटसंच आहे ज्याची पूर्ण प्रतिभा आणि सामर्थ्य आहे. आणि माझ्या मागे माझी संस्था जिगीषा आणि अष्टविनायक ताकदीने उभे राहिले आणि या सगळ्या कलावंतांनी गेले 2.5 वर्ष प्रत्येक शनिवार रविवार या नाटकासाठी राखून ठेवलेलं आहे. यासाठी एकदा टाळ्या वाजल्या तरी चालतील. आणि उत्तम काही दिलं, अभिजात काही दिलं तर मराठी महाराष्ट्रातला प्रेक्षक जो आहे तो प्रतिसाद देतो याची खात्री या नाटकाच्या यशाने दिली असं मला वाटतं. वा वा